श्लोक 136. श्रीराम. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, भयो मानसी सर्वथाही असेना. श्रीराम. माणूस जन्माला आल्यापासून त्याला सतत कशाचं ना कशाचं तरी भय असतं. छोटं मूल असेल तर न बोलता येण्याचं, थोडं मोठं झाल्यावर अभ्यासाचं, मग नोकरीचं, मग कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू की नाही याचं भय, वाहनांचं भय वगैरे वगैरे. तर माणसाच्या आयुष्यातला एकही टप्पा किंवा एकही वस्तू अशी नाही की ज्याचं त्याला भय नाही. भौतिक सुख देणारी गोष्ट भयप्रद असते. आपल्याला एखादा रोग होण्याचं, वाईट संगत लागण्याचं, अशी वेगवेगळ्या प्रकारची भीती, भय असतं. पण समर्थ म्हणतात, माणूस तर भयप्रद असतोच, पण सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांना सुद्धा भय असतं. कितीही छोटा प्राणी असला तरी त्याला त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यापासून भय असतंच. या भयातून घार, हत्ती, वाघ असे सुद्धा प्राणी सुटलेले नाहीत. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, पादपालाम भयम वाताः पद्मनाम शिशिरभयम पर्वताम भयम वज्रः. पादपालाम म्हणजे जे पायानं पाणी पितात, म्हणजेच झाडं किंवा वृक्ष हे मुळांनी पाणी पितात, पण त्यांना वाऱ्याचं भय असतं. पद्म म्हणजे कमळ. कमळ तळ्यात मस्त उमलतं. ते पाहून आणि तोडून लक्ष्मीला वाहण्याचा मोह आपल्याला होतो, पण त्यालाही शिशिर ऋतूतल्या पानगळतीचं भय असतं. पर्वत इतका भव्य दिव्य असतो, पण आपल्याला कोणीतरी तोडेल, फोडेल याचं त्यालाही भय असतं. तर अशावेळी कवी म्हणतो, फक्त भगवंताचे चरण ही निर्भयपणाची एकमेव जागा आहे. संतांना त्रास दुर्जनांपासून असतो, तरीही ते भयातीत असतात, कारण त्यांनी आपल्या साधनेनं अद्वैत साधलेलं असतं. त्यांचं अनुसंधान परमेश्वराशी असतं. जो सृष्टीचा निर्माता परमेश्वर आहे त्याच्याशीच ते एकरूप झालेले असतात. चराचरात असणारी प्रत्येक वस्तू ही भगवंताचा अंश आहे असं ते मानतात. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर संत म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. सर्व संतांची भावना याप्रमाणे असल्यामुळं त्यांना भयाचं कारणच उरत नाही. जगज्जेता अलेक्झांडर जग जिंकायला भारतात आला तेव्हा त्यानं प्रथम फोडा आणि तोडा ही नीती अवलंबली. थोड्याफार प्रमाणात सोडलं तर त्याला विशेष फितूर सापडले नाहीत. उलट देशभक्तीला प्रोत्साहन देणारी बरीच संत मंडळी सापडली. आणि त्याच्या शिपायांनी एकदा एका साधूला पकडलं आणि सांगितलं की तुमच्या देशवासियांमध्ये तुम्ही आत्मविश्वास जागृत करता म्हणून तुम्हाला आमच्या राजानं बोलवलेलं आहे. तो साधू म्हणाला, माझं तुमच्या राजाकडं काहीही काम नाही. त्याचं माझ्याकडं काम असेल तर त्यानं माझ्याकडे यावं. त्यावर तो शिपाई म्हणाला, आमचा राजा म्हणजे साक्षात देवतेचा पुत्र आहे, तू त्याचा अपमान करू नकोस. साधू म्हणाला, तुमचा राजा मोठा असेलही, देवतेचा पुत्रही असेल, पण इथं आम्ही सर्व आमच्या परमेश्वराचे पुत्र आहोत. इथं कोणी लहान कोणी मोठा नाही आहे, तेव्हा त्याचं इतकं कौतुक कशाला करायचं. अलेक्झांडरला हे समजता तो स्वतः साधूकडे आला आणि माझं भविष्य काय असं विचारू लागला. साधूनं फक्त एका बाजूनं कडक झालेलं हरणाचं कातडं त्याला बसायला दिलं. तो एका बाजूनं बसला तर ते कातडं दुसऱ्या बाजूनं वर जायचं, आणि दुसऱ्या बाजूनं बसला तर पहिल्या बाजूनं वर जायचं. तेव्हा राजा म्हणाला, हा काय फाजीलपणा आहे. त्यावर साधू म्हणाला, राजा, तुझी भारतावरची स्वारी कशी होईल याचं हे उदाहरण आहे. तू पुढं जाशील तसतसे लोक पेटून उठतील, तुझ्याशी लढाई करून तुझा पाडाव करतील.
आणि ते सत्य ठरलं. त्याला भारतावरती विजय मिळवता आला नाही हे भविष्य सांगण्याबद्दल राजानं साधूला मारलं असतं हे साधूला माहीत होतं. पण साधूंना द्वैत दिसत नाही, ते भयातीत असतात. सर्वसाधारणपणे माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला एकट्याला करमत नाही, म्हणून तो आपल्याभोवती लोक जमा करतो. लोकांच्या सल्ल्यानं चालणं, त्यांच्याबरोबर राहण्यानं तो सतत वेगवेगळ्या मोहात सापडतो. यामुळेच आपण द्वैत गोळा करतो असं समर्थ म्हणतात. जिथं द्वैत असतं, वेगळेपणाची भावना असते, तिथं भय असतं. मात्र संतांच्या लेखी सर्व भूत मात्र एकच असल्यामुळं सर्व द्वंद्व मिटलेली असतात, ते निर्भय असतात. रावणाकडं कशाचीही कमतरता नव्हती, पण तो सुख उपभोगू शकला नाही. उलट प्रभू रामचंद्राने पांडव अतिशय खडतर वनवासात सुद्धा समाधानी होते. आपल्याकडची कुठलीही वस्तू कुणी काढून घेईल ही भीतीच त्यांना नव्हती, कारण कोणत्याही भौतिक सुखांनी त्यांना स्पर्श केलेला नव्हता. जय जय रघुवीर समर्थ. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, भयो मानसी सर्वथाही असेना. श्रीराम.